आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास। अकोला जिल्ह्यात शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन। सदर बातमी अशी की आज दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी अकोला जिल्ह्यातील शिवसेना उबाठा पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी आक्रमक झाले होते। भारत अमेरिका व्यापार करार रद्द करण्याबाबत व मंजूर केलेले पीक विम्याचे हेक्टरी 17,500 रुपये मिळण्याबाबत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून अकोला जिल्हाभर हे आंदोलन करण्यात आले होते। अकोला अमरावती कुरणखेड सर्कल जवळ महामार्ग रोखून धरला होता, त्यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। वेळीच अकोला पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली। असेच आंदोलन अकोला जिल्ह्यात कुरणखेड सर्कल, लाखपुरी फाटा, मूर्तिजापूर बायपास, शेलू बाजार फाटा, सिरसो फाटा, दोत्रा फाटा इत्यादी ठिकाणी शिवसेना उबाठा पक्षाचे वतीने व शेतकरी बांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते। यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते, असे आमचे अकोला प्रतिनिधी भूषण तायडे यांनी कळविले। धन्यवाद। अमेरिकेसोबत झालेला व्यापार करार रद्द झालाच पाहिजे। अमेरिकेसोबत झालेला व्यापार करार रद्द झालाच पाहिजे। शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे। शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे। ओके। गेल्या 15 दिवस अगोदर आपण पाहिलं असेल आपल्या शेतमालाचे भाव हे काही प्रमाणात वाढलेले होते, पण आता मधातल्या काळात काय झालं की आपला जो भारताने जो अमेरिकेसोबत व्यापार करार केलेला आहे, त्या व्यापार करारामुळे आपले कापूस असो, सोयाबीन असो, तूर असो याचे भाव कमीत कमी 1,000-1,500 रुपयांनी खाली आलेले आहेत। आणि हा जो व्यापार करार जो रद्द झाला नाही तर आपले शेतमालाचे भाव हा पूर्णपणे पडलेले आहेत। आणि यांनी जे आयात धोरण जे अवलंबवलेलं आहे त्याचं आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप हे नुकसानकारक आहे। त्यासाठी आपण हे आज पूर्ण जिल्हाभर म्हणजे 53 ठिकाणी आज रास्ता रोको आंदोलन करत आहे। याच्यातून आपल्याला सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला एकच सांगायचं आहे, जो अमेरिकेसोबत जो व्यापार करार झालेला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा आणि हेक्टरी जे महाराष्ट्र सरकारनं 17,000 रुपये पीक विम्याचे जे जाहीर केले होते ते सर्व शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावे। या मागणीसाठी आम्ही आज सर्व शेतकरी आणि शिवसेना इथं आम्ही सर्वजणांनी मिळून हा रास्ता रोको आंदोलन केलेला आहे। आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही याच्यापेक्षा आम्ही उग्र प्रकारचं आंदोलन हे शिवसेनेतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवातर्फे आम्ही करण्यात येणार आहे।